चला बेसिक तर फॉर्म्युले लर्न झालेत आता. जसं की आपला x चा पॉवर n असेल तर काय होतो, n पुढे येतो आणि n-1 होतो. साईनचा काय होतो, कॉस होतो. कॉसचा काय होतो, मायनस साईन होतो. असंच बोलायचं. डिफरेन्शिएशन म्हणण्यापेक्षा साईनचं काय होतं, मायनस कॉस होतो. कॉसचं काय होतं, सॉरी मायनस साईन होतं. कॉसचं काय होतं, मायनस साईन होतो. टॅनचं काय होतो, सेक स्क्वेअर बनतो. एलएनचं काय म्हणतो, 1/x बनतो. कॉटचं काय म्हणतो, मायनस कोसेक स्क्वेअर बनतो. सेकचं काय म्हणतो, सेकेक इंटू टॅन बनतो. कोसेकचं काय म्हणतो, मायनस कोसेक इंटू कॉट बनतो. एक्स वगैरे म्हणण्याची गरज नाही, कारण की आपला फंक्शन काय होतो, एक्सच्या ऐवजी टी पण येतोय, झेड पण येतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये फरक काय आहे बघा. dy dx एकदम सिंपल ठेवतो मी याच्यामध्ये. फंक्शन पहिले इनिशियली सिंपल ठेवू. त्याच्यामध्ये मी काढला एक्स स्क्वेअर आहे प्लस 4x असं काहीतरी आलेलं आहे. याला मला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. काही नाही, सेपरेट करायचं. dy dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस dy dx ऑफ 4x. पहिला एक्झाम्पल मी थोडंसं स्टेप बाय स्टेप करणार आहे. आता मला सांगा, हे तर माहिती आहे तुम्हाला, डिफरन्शिएबल कोण आहे, एक्स आहे. एक्स स्क्वेअर फंक्शन झाला. फंक्शन मध्ये काय होऊन जाईल, 2 पुढे येईल आणि एक्स पॉवर किती होऊन जाईल, 1 प्लस इथं काय होऊन जाईल, डिफरन्शिएबल कोण आहे, एक्स आहे. तर 4 काय होईल, कॉन्स्टंट 4 काय म्हणलं, dx अपॉन dx काय म्हणतात, कॅन्सल. म्हणजे काय म्हणलं माझं, 2x प्लस 4. काय डाऊट आहे, पहिलं एक्झाम्पल सॉल्व. समजलं. अजून एक छोटासा एक्झाम्पल देतो जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढवाय. सेकंड मी म्हटलं dy dy आणि बनलं तुमचं y क्यूब प्लस 3y स्क्वेअर प्लस y. ठीक आहे. तर तुम्हाला काय कळालेलं आहे, सेपरेट करायचं. पहिल्यांदा सिंपल ठेवणार आहे, नंतर मी सेपरेट करणार आहे, डायरेक्ट सॉल्व करणार आहे. मी काय म्हटलं, पहिल्यांदा सेपरेट करूया. dy dy काय, y क्यूब प्लस काय, dy dy काय, 3y स्क्वेअर प्लस काय, dy इंटू y. बरोबर की नाही. असे तर सिंपल तर सॉल्व केलं आता जस्ट. याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, 3y स्क्वेअर बनेल. 3 पुढे y मधून प्लस मधून 3, 2 पुढे आला काय झाला, 3 इंटू 2 6y झाला. बरोबर की नाही, 6y. आणि याचं काय झालं, dy आणि dy काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे किती आला, 1. काय डाऊट आहे, समजले आता. फक्त आपण जे आतापर्यंत काय केलं, मी सेपरेट केलं. आता काय केलं, मी त्याला मर्ज केलं. आता काय केलं, मी मर्ज केलं. जसं अजून मी असं म्हटलं dy dt t स्क्वेअर मायनस 4t असं काहीतरी, t स्क्वेअर मायनस 4t. आता काय होईल, डिफरन्शिएबल कोण आहे, आता सेपरेट करायची गरज आहे का, होऊन जाईल ना. आता tt याचं किती होऊन जाईल, 2t आणि याचं काय होऊन जाईल, -4 बनेल. कळलं का नाही, dt बाय dt काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. उरलं काय, फक्त करायची गरज आहे स्टेप, सेपरेट करायची गरज नाही. आता डायरेक्ट येईल. अजून चौथं दिसतं काय तुला, d बाय dm, m चा क्यूब आहे -4m, m चा स्क्वेअर आहे प्लस 3m आहे. आता काय माहितीये तुम्हाला, प्रोसेस माहिती आहे ना, सेपरेट करणार होतो पण आता सेपरेट करायची गरज नाही. सेपरेट करण्यासाठी आपण प्रोसेस शिकलोय. आता मी डायरेक्ट इमॅजिन करणार, m क्यूब आहे माझ्यासाठी सेपरेट. काय झालं, m चा काय झाला, 3m स्क्वेअर झाला. r2 काय झाला, पुढे आला म्हणजे काय झाला, -8 4 दुने 8 ना, 8m प्लस काय, फक्त काय उरेल 3 dm अपॉन dm. आता प्लस मायनस आला तरी काय टेन्शन येतंय, प्लस मायनस आला तर काय टेन्शन येणार आहे. सेम प्रोसेस. तर आपला रूल फिक्स आहे, रूल मध्ये आपण काही चेंज करणार नाही. काय डाऊट आहे. आता हे मी सिंपल ठेवलं, हे सिंपल ठेवलं. आता थोडंसं याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन येतील. जसं की आता असं आला असतं सपोज, अजून एक एक्झाम्पल ऍडजस्ट करतो की तो एक्झाम्पल 5वा. मी असा एक्झाम्पल ऍडजस्ट केलं, dy dx ऑफ, अजून एक राहिला डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट, dy dx ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 0. लक्षात ठेवा, डिफरन्शिएशन कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 0. जसं की एक्झाम्पल बघा, dy dx ऑफ 3, डिफरन्शिएबल कोण आहे, x आहे, पण कॉन्स्टंट भेटला 3, तर किती उत्तर येणार आहे, 0. मी असं म्हटलं सर, dy dx ऑफ e रेस टू t, डिफरन्शिएबल कोण आहे, x, भेटला काय फंक्शन t वाला, मग काय भेटेल, 0. मी असं म्हटलं सर, dy dz ऑफ x स्क्वेअर e रेस टू y, काय बनणार आहे, दोनच्या दोन्ही काय कॉन्स्टंट आहे ना,
हे दोन्हीचे दोन्ही काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती बनणार आहे 0. काय डाऊट आहे? एक लक्षात राहायचं, सांगायचं राहून घ्या. समजलं? आता मी तोच फंक्शन तिथं बनवायचा विचार करतोय. मी असं म्हटलं 3x² आहे प्लस 4x आहे आणि प्लस 6 आहे. काय बनणार आहे पटकन? 3x चा स्क्वेअरचा काय बनणार आहे 6x. 2 पुढे येऊन जाईल ना 6x प्लस किती 4 आणि याचं किती बनणार 0. 6 चं काय बनेल 0 ना. डिफरेन्शिएबल कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0. काय डाऊट आहे? समजलंय? 6 नंबरचा क्वेश्चन d/dt. मी असं म्हटलं आता x² प्लस sin x आहे प्लस e⁻x. आता काय झालं? फक्त x च्या ऐवजी फक्त फंक्शन बदलत गेले. आपलं जी आहे प्रोसेस तीच. मला सांगा x² चं काय बनेल 2x बनेल, sin x चं काय बनेल cos x बनेल आणि e⁻x चं काय बनेल e⁻x च ना. झालं उत्तर. काय डाऊट आहे? 7. सॉरी इथं काय झालं मला x घ्यावं लागेल. d/dt घेतला आणि मी म्हटलं sin t आहे प्लस cos y प्लस t चा स्क्वेअर आहे प्लस tan m आहे. आता खूप सारे आणले मी. डिफरेन्शिएबल कोण आहे म्हणजे कामाचं कोण फक्त t आहे, बाकी सगळे कॉन्स्टंट ऍक्ट होणार आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो 0. चला sin t चं काय बनेल cos t बनेल प्लस cos y काय ऍक्ट होईल यासाठी कॉन्स्टंट तर काय बनेल 0. t² चं काउंट जाईल 2t. tan m काय ऍक्ट होईल कॉन्स्टंट म्हणून काय झाला 0. काय डाऊट आहे? मग तुम्ही पुढची स्टेप तर लिहू शकता ना cos t प्लस. काय डाऊट आहे? समजलंय? सिंपल आहे ते. 8 d/dm. मी असं म्हटलं m चा क्यूब आहे प्लस sin y प्लस cos m आहे प्लस e⁻m आहे प्लस tan t. चला पटापटा ह्याचं काम जाईल. डिफरेन्शिएबल कोण m आहे ना, फक्त m च बघायचं, बाकी सगळ्यांना 0 मांडायचंय. हा पटकन किती होणार आहे 3m². sin y चं काय जाईल 0. cos m चं काय जाईल मायनस sin m बनेल ना, मायनस sin m. e⁻m चं काय बनेल e⁻m प्लस tan t चं काय बनेल 0. म्हणजे याला जर मी सॉल्व्ह केला व्यवस्थित लिहिला 3m² आहे, हा प्लस आणि मायनस मायनस झाला sin m झाला आणि प्लस काय e⁻m. समजलंय? लास्ट एक्झाम्पल. समजतं का? सिंपल आहे का डिफरेन्शिएशन? फॉर्म्युले जर लर्न असेल तर तुम्हाला प्रोसेस करायला काय अडचण नाही. मी जर म्हटलं d/dz आणि मी असं म्हटलं आता sin y प्लस e⁻z मायनस cos z प्लस z चा 4 प्लस ln ऑफ z. किती पण फंक्शन आहे ना, आपल्याला काय फरक पडतंय? आपल्याला तशी काही भीती आहे का? अजून मी असं म्हटलं असतं सपोज, याला मी असं अजून दिलं असतं एक्स्ट्रा, काही पण होते, आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला माहिती आहे sin y चं कोण आहे डिफरेन्शिएबल z आहे. अदर दॅन सगळे काय होणार आहे कॉन्स्टंट. म्हणजे हे किती होईल तुमचा 0. sin y चं काय बनेल 0 प्लस e⁻z चं काय बनेल e⁻z. याचं काय बनेल मायनस जशा तसा. cos z चं काय बनेल cos z चं काय मायनस 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 3 मध्ये काय फरक पडला का? -3 पुढे आलेला आहे. -3 काय झाला पुढे आलेला आहे आणि cos z चं काय झालं मायनस sin z झालेला आहे आणि प्लस काय 4 पुढे आला आणि z चा काय झाला क्यूब झाला. ln ऑफ z चा काय झाला 1/z झाला. ln ऑफ z चा काय झाला 1/z झाला. फक्त आता काय करायचं रिअरेंज व्यवस्थित करून घ्यायचं. e⁻z जशा तसा मायनस मायनस प्लस 3 sin z प्लस काय 4z³ प्लस 1/z. किती अवघड आहे? काय डाऊट आहे कोणाला? डिफरेन्शिएशन एकदम सिंपल आहे. फक्त राहिले आपले दोनच रूल ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन येणार आहे, जो पुढचा पार्ट आपल्या मंडेला येईल. ठीक आहे? काय डाऊट आहे?